कधीतरी मुलीला पण विचारून बघा तिची इच्छा. मोठ्या घरातल्या मुलासोबत लग्न करून राहण्यापेक्षा छोट्या घरातल्या मुलासोबत प्रेम करून राहिलं तिला जास्त आवडत असेल. माया तुझं लग्न वगैरे काय झालं का नाही? लग्न नाही झालं पण वगैरे वगैरे बरेच झालंय. बाळा दुनिया वाट लावती आणि आईबाप वाट दाखवते. चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चाला. पुण्यात हल्ली खूप चहाची दुकानं झालेत. येवले चहा, प्रेमाचा चहा, आमदार चहा, सरपंच चहा. पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला यातला कोणताच चहा आवडत नाही. आपल्याला फक्त फुकटचा चहा आवडतो. ती येडी मला म्हटली लवकर देशील का तुम्हाला यश. मी पण म्हटलं ब्रँड आहे, एका वर्षात खेळणार तुझ्या मांडव दुसरा महेश. मेरी मोहब्बत काही लोक चपली सारखे असतात, साथ तर देतात पण मागणं चिक्कल पण उडवतात. शाळेत असताना एवढा भारी दिसायचो ना की मला मॅडम पण म्हणायच्या इकडे तू माझ्या समोर बस. मी गेलते तिच्या घरी, ते खात होते चहा कधी. तिची आई आली आतून आणि म्हणती अय्या पृथ्वी किती भारी. चमचम करून ती आली, चमचम करून ती गेली. मी हातात सिंदूर घेऊन उभा होतो, ती मला राखी बांधून गेली. काय बघते? मी तुझा नाही, मी माझ्या मम्मी पप्पांचा आहे. काही स्वप्न वयावर नाही, जिद्दीवर अवलंबून असतात. लाईफ मध्ये मोठा माणूस बनायचा असेल ना, फक्त एक करा, लोकांना कॉल यायला चालू करा. ते आपोआप तुम्हाला मोठी माणसं म्हणतात. काय बाबा तुम्ही तर मोठी माणसं. दोघं नवरा बायकोचं भांडण चालू होते. नवरा ए कुत्रे, बायको ए कुत्रा. तेवढं त्यांचं पोरग ऐ मी कुत्र्याचं पिल्लू. ऐकून घेणार ए माझा राजा, समजून घेणार स्वारी माझा शोना. सोना आणि पैसे ठेवायला लॉकर्सच मिळतील, पण मनातील गोष्टी सांगण्यासाठी योग्य मित्र भेटायला नशीब लागतं. तेरे बगैर जो गुजरे वो जिंदगी क्या है. तू अगर कोमल, माझ्या पर्स मधून पैसे गायब झालेत, तू घेतलेस का? नाही, मी तर बघितले पण नाही. मला वाटतं ना आपल्या कामवालीने घेतले असतील. चायला माझे 5,000 चोरीला गेलेत. 5,000 नव्हते, 4,800 होते. खोटं नका बोलू. मेरे तो एल लग गए, मेरे तो एल. एक्सक्यूज मी, यस. आपकी कोई गर्लफ्रेंड है क्या? नहीं, क्यों? क्योंकि मेरा भी कोई बॉयफ्रेंड नहीं है. तो बना लेना फिर. हाँ, ये सारे झोलम झाल से दूर हूँ मैं, इसलिए तो मशहूर हूँ मैं. खाना सही झालो तर तुझा, नाहीतर कुणाचाच नाही. असं म्हणून किती जणांची वाट लावलायस रे दानिया. माझा आणि तुझा मास सारखेच आहे. माझा मास कसा ओळखायचा? मग ती म्हणली ज्या मासला लिस्टिप लागलाय तो मास माझा आहे. ज्या मासला गायचपचा वास येतोय तो मास तुझा आहे. लावा गाणे चला. ती बघते भाऊकडे खिडकीतून वाकून, पण तिला काय माहिती भाऊ पण बसलाय माच्यात गायच्याप टाकून. तू माझ्यासाठी तंबाखू सोडशील? काय रे एवढं शांत बसलाय? अरे काय नाही रे, मला प्रेमाचा रोग झाला होता. मग काय आईनी चपलीनी आणि लाटण्याने बरा केला. गळ्यामध्ये माळे लोंबती, अंबाबाई वाल खेळती. गळ्यामध्ये माळे लोंबती, अंबाबाई वाल खेळती. प्रेमाला भाषा नसते, म्हणून मी आज तिला वेगळ्या भाषेत प्रपोज करणार आहे.
Desda, tell me, where's Kabuskit Bomla? माझा बच्चू लय भारी दिसतंय, माफ करना मी सॉरी बोलते, तुझ्यावर प्यार करते मी, तुझ्यावर प्यार करते. अरे बुराई नहीं की किसी की, सबके दिलों में समाये है, ज्ञान देने वाले नहीं डार्लिंग, जान देने वाले यार कमाए हैं. मौसम हा मस्ताना, बॉयफ्रेंड नसताना. अगं मी आहे ना, मला मेसेज कर. तू गाडी काय माझा गोबी. बाहुबली अक्का धबधबावर चढून गेला काय साठी? पोरीसाठी. नादच लय बेक करो. आयुष्यातले बालिशपणा केला, पण कधी कुठल्या पोरीनी 10 फोटो लाईक केले म्हणून स्क्रीनशॉट काढून स्टोरीला नाही टाकला. थँक्यू सो मच डिअर. हजार भाषा असतील पण मुलींना फक्त म्हशीचीच भाषा येते. सेकंदाच्या खेळासाठी लाखो रुपये खर्च करणारे आम्ही. हो सरकार, तुम्हाला काय कळणार या नादाची किंमत. ना कोणत्या मुलीचे वेड होते, ना अभ्यासाची आवड होती. फक्त सोबत हरामी 4 मित्र होते आणि लास्ट बेंचवर आमचेच राज्य होते. काय भावना, गावात नवीन दिसताय? हा मग सरपंचाचं जावं मी. 2 दिवसापूर्वीच लग्न झाले. हा का? काय का नाही गावात टाइमपास बिमपास? अहो टाइमपास होता तोच तुम्ही नेलाय. मला नाही माहिती मुलींना प्रपोज कसं करतात, पण एवढं नक्की माहिती की मुलींची रिस्पेक्ट कशी करतात. ऐक ना बाळा, तू लाल साडी घालत जाऊ नको, तुझी हाईट बारीक आहे. काय रे बाबू? अगं तू जर लाल साडी घातली ना तर सिलेंडरच्या टाकी घातच दिसते. लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो पता. आणि का सोडून गेली होती तुला? बघ ना राव, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, तरी बी सोडून गेली. खरंच साईडला जायचंय मला. आता कळलं का सोडून गेली? लगेच लोकांचं नाचतं येड्या. लावा गाणं चला. एक कटू सत्य, भारतात 288 आमदारांपैकी एकाचे तरी पोरग मिलिटरी मध्ये आहे का? या काही कीर्तनकाराचं पोरग मिलिटरी मध्ये नाही, या काही प्राध्यापकाचं पोरग मिलिटरी मध्ये नाही, या काही डॉक्टर, इंजिनियर यांचं पोरग मिलिटरी मध्ये नाही. मग मिलिटरी पोरग कुणाचं आहे? त्याची आई लोकांचे कांदे लावते, त्याचा बाप म्हशी वळवतो, त्यांचाच मुलगा देश सांभाळतो. आईची करणी तिला लेकराची माया माया होईल. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता. मुलीला आम्ही एक प्रश्न विचारला, तुला इंग्लिश जमते का? मग ती लाजत गाजत म्हणली, लाडणी पाजलं तर गावठी पण चालतं. दाद्या बघ की रे दिवस कसलेत. एक पोरं पोरींला घेऊन फिरतात. होय बरोबर आहे. आणि मी चक्क्यांना घेऊन फिरावले. शिंदा मावशे, माझं लग्न होईल का नाही तेव्हा मी हुंडाच घेणार नाही. तुझं सगळं बरोबर आहे, तर तुला पोरगी कोण देणार आहे? अरे पिल्लू ऐक ना, माझं नेट
काय बघतोय? तुझीच आहे मी. झक मारायला माझीच आहे तू. मी काय म्हणतोय, हे रिलेशनशिप मध्ये असणारे स्वतःच्या पार्टनरला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड का नाही म्हणत? हे काय मोकर बाबू बिल्लू सोना लाईफलाईन पाईपलाईन गॅसलाईन कशाला पाहिजे असले मोकर धंदे? मला मोबाईलचं कमी आणि तुझं जास्त व्यसन लागले. असे मित्र कधीच पाळू नका जे तुमच्या तोंडावर गोड बोलतील आणि तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करतील. यांच्यापेक्षा कुत्र पाळलेलं कधीही चांगले. लोकांचा कुठतरी जाऊन वीक आयुष्य तू जाये स्वतःसाठी जगायला शिक. एका वडिलांच्या डायरीमध्ये असं लिहिलं होतं की माझा मुलगा तोपर्यंत माझा आहे जोपर्यंत त्याला बायको मिळत नाही, पण माझी मुलगी तोपर्यंत माझी आहे जोपर्यंत माझं आयुष्य संपत नाही. लेक माहिराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण. मैत्री उगत होत नसती, निर्लज्जपणाची लेवल नाही ठेवावी लागते. अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का? अरे कौन कहता है मुंह काला है झूठ का? कौन कहता है मुंह काला है? माझी मित्र एवढी येड झावी आहेत, इथे येऊन बी फोटो व्हिडिओ काढतात. तू काय करतोय येड झावे? आम्ही शाळेत असताना एका मुलीला चंद्र म्हणायचो. आज तोच चंद्र कडेवर 2 उपग्रह घेऊन फिरताना दिसला. जिवंत आहे तोपर्यंत बोलून घ्या, मेल्यावर आलो तर पाटण तुमची. लावा गाणे त्याला. विचारतो लोकांचा कुठतरी जाऊन वीक आयुष्य तू जाये स्वतःसाठी जगायला शिक. इतके आनंदी राहा की तुमच्यावर जळणारे उन्हाने नाही, तुमच्यामुळे काळे पडले पाहिजे. ऐक ना पिंकी, आरतीचं नाव पिंकी नाही. आरतीचं नाव पिंकी नाही, पण काम पिंकी सारखेच करते. कसं आहे ना या आयुष्य आहे ना कैरी सारखं असतं आंबट. लांब सडक रान जणू काही हॉलिवूड. हॅलो, हाय बाबू. हा काय करते बाबू? काय नाही, रील्स बनवते. कुठल्या गाण्यावरती? माझ्या गालावर पडते खळी पडते. ठेव ठेव तुझ्या आईला ठेव, बुक्की मारून भोट पाडेन नाहीतर गालावरती. आईला बाबड्या, एक तर राग नाहीतर प्रेम कर, आणि दोन्ही करायचं असेल तर माझ्याशी लग्न कर. हाय तिकडे शेंबडी कुठली तू सिंगलच राहा. कैसा लगा मेरा मजा. बाहेरच्या देशात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला चॉकलेट गुलाब गिफ्ट देतात, आणि आपल्या देशात संपदा मैंने तुम्हारा नाम अपने हाथों पे कर्कटक से लिख दिया है. सांडपाडा. हा चुकलंय, सांडपाडा झाले. सुकलेल्या फुलावर कधी भोवरे फिरत नाही, आणि घमंडी मुलीवर कधीच मुलं मारत नाही.
मुलगी त्याच्या समोरच पाहते ज्याच्यावरती खरं प्रेम करते. जर तुमच्या समोर पाहत नसेल तर समजून जा भावना ती तुम्हाला धोका देते. अरे पिल्लू ऐक ना, माझं नेट स्लो आहे रे. अशी रिप्लाय यायला चालू झाल्यावर समजून घ्या लवकरच तुम्हाला पद्धतशीर वाढा लागणारी.